राज्यामध्ये पुढचे काही दिवस पावसाचं धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज। साताऱ्यामधलं कोयना धरण महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाची रिपरिप, कोयना धरणातून प्रतिसेकंद 45,000 क्युसेक पाण्याची आवक। कोयना धरणामध्ये सध्या 86 टीएमसी पाणीसाठा। वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणातून 32,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तळकोकणामध्ये पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर पुढच्या 24 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। आज पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघर सोबतच नाशिकलाही ऑरेंज अलर्ट। धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दल अलर्ट मोडवरती। सिंहगड रोड परिसरामध्ये आणि इतर ठिकाणी अधिकारी आणि जवान बचाव साहित्यासह तैनात। नाशिकच्या गोदावरी घाटावरती पूरसदृश्य परिस्थिती, रामकुंडावरची लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर, धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास सुरुवात, अनेक गावांचा संपर्क तुटला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।